चला स्टार्ट करायचंय. अंतिम 2 मॅचचा प्रवास आपल्याला पाहायचा आहे. 3 दिवसांच्या दिनक्रमामधील आयोजित क्रीडा स्पर्धा बघता क्षणी आता मात्र शेवटच्या टप्प्यावरती येऊन पोहोचली आहे. यशस्वी असलेल्या वाटचालीकडचं हे आणखी एक पर्व आपल्याला पाहायला मिळते. कळवा पारसिकनगर विभागातील आयोजित क्रीडा स्पर्धा जी संपूर्ण मुंबई महाराष्ट्रभर चर्चेत राहिली आहे. ज्या क्रीडा स्पर्धेचं नाव आहे अभिजित पवार मित्र परिवार. अर्थातच एक भव्य दिव्य असं आयोजन क्रीडा स्पर्धेचं, अंडरआर्म क्रीडा स्पर्धेचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. तब्बल प्रथम पारितोषिक 44,444 आकर्षक ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक 33,333 आकर्षक ट्रॉफी, तृतीय पारितोषिक 22,222 आकर्षक ट्रॉफी, वैयक्तिक पारितोषिक उत्कृष्ट गोलंदाज स्मार्ट वॉच आकर्षक ट्रॉफी, उत्कृष्ट फलंदाज आकर्षक ट्रॉफी स्मार्ट वॉच आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी देखील LED TV आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी अशी असलेली ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अनेक असलेल्या संघाने इथे मात्र आवर्जून सहभाग नोंदवला. अनेकांची अपूर्ण राहिलेली स्वप्न पुढच्या वर्षामध्ये मात्र पूर्ण करण्यासाठी त्यांचा आता नवा काहीतरी एक स्ट्रॅटर्जीचा मात्र प्लॅन सुरू आहे. परंतु काही 2 ते 3 संघ मात्र उरलेत ज्यांचं स्वप्न मात्र अजूनही पूर्ण होण्याच्या वाटेवरती आहे. त्या 3 संघांमधील असलेली सेमीफायनलची महत्त्वाची मॅच आपल्या भेटीसाठी येते. एकंदरीत जर आपण पाहिलं तर संघ आहे विकी पॅकर आणि एका बाजूला संघ आहे संघवी फंटर्स. 2 संघांचं आपण स्वागत करूयात भव्यात महत्त्वाच्या असलेल्या मॅचकडे. शेवटच्या उर्वरित असलेल्या 2 मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. यूट्यूब लाईव्हचा देखील प्रेक्षक वर्ग आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. मॅचला सुरुवात होते. सलामीची जोडी अर्थातच 2 ठाण्याचे प्रसिद्ध खेळाडू ज्यांनी मुंबईचं क्रिकेट खऱ्या अर्थाने जगलेत, गाजवतायत. एका बाजूला निखिल पाटील आणि एका बाजूला मनीष बबडी ही प्रसिद्ध जोडी मात्र दाखल झाली. तर गोलंदाज प्रसाद पहिली ओव्हर घेऊन मॅच ऑन होते, मॅच चालू होते. पहिली सेमीफायनलची लढत जोरदार टाळ्यांनी मात्र स्वागत होतं या पहिल्या मॅचला. पहिलाच बॉल नो बॉल केली, एक्स्ट्रा धावेची चुकी. या क्रीडा स्पर्धेचे सर्व आयोजक सन्माननीय अभिजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून इथे मात्र खोलवर टप्प्याचा बॉल, डॉट बॉल. तिथे मात्र ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला प्लेयर आहे तर रन कंप्लीट झालाय. काल निखिलने जबरदस्त बॅटिंग केली, काल सचिनने चांगली बॉलिंग केली. 6 बॉल 4 ची मॅच सचिनची आजही प्रत्येकाच्या मनामध्ये ताजी आहे. रिवर्स खेळलेत, सिंगल 1 रन येतोय. आज मनीष बबडी आज पहिल्या स्थानावरती बॅटिंगला आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा रिवर्स खेळले, सिंगल रन मिळेल. तिथे मात्र गॅप मध्ये सिंगल रन येतोय. 1 रन पूर्ण होईल. 1 टू गो. शेवटचा बॉल, रन झाले 6. पुन्हा रिव्हर्स खेळले, तिकडे मात्र बॉल हातामध्ये आणि येस ओव्हर समाप्ती. 1 ओव्हर, रन झाले 6. शेवटच्या 2 निवडक मॅच मात्र राहिले. सेमीफायनल आणि फायनलच्या मॅच नक्कीच रंगतदार होतात. कमी धावांच्या मॅच रंगतात. कोणता संघ मात्र पहिला, सेकंडचा आणि थर्डचा मानकरी ठरणार आहे. नवीन ओव्हर घेऊन गोलंदाज आयुष. सेकंड ओव्हर आयुषकडे मात्र ती जबाबदारी दिली आहे. या परिसराला बिलॉंग करतात, या विभागातून, या आयोजन समितीच्या माध्यमातून मात्र हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल व्हाईट बॉल, बराच बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल लॉक क्रमांक 22 ला अनुसरून दंडित केलाय गोलंदाजाला. हलकासा लेटकट केलाय, सिंगल 1 रन. 1 to 4 च्या क्रिकेटमध्ये प्रत्येक स्ट्रोक तुमच्याकडे
असणं गरजेचं आहे. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पंच करायचा होता, डॉट बॉल आलाय. यावेळेला पुन्हा एक टॅप केलाय, सिंगल, एक रन येतोय. 24-25 मॅच फाईट असणार आहे. इथे मात्र टॅप केलाय आणि तिकडे मात्र बाहेर जाऊन बॉल आतमध्ये ढकललाय. व्हेरी गुड फिल्डिंग, क्या बात आहे, काय फिल्डिंग केली आहे, जबरदस्त. गीत रिव्ह्यू मात्र स्वीकारला जातोय. आमचे थर्ड अंपायर अर्थातच टीव्ही अंपायरच्या माध्यमातून हा निर्णय मात्र काही क्षणातच मार्गी लागेल. पडताळणी करतात आमचे संतोष राऊत सर. चला फिल्डिंग केली अर्थातच तिकडे बॉल कव्हर झालाय. एक रन कव्हर झालाय, एक रन आलाय. 10 रन. या पुन्हा एक वाईट बॉल, चुकी केली आहे गोलंदाज आयुष यांनी. आणि निघून गेलाय, फरार झालाय. आलाय मनीषच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत चौकार, 4 रन. पुन्हा चांगला ड्राईव्ह केलाय, 2 रन मिळणार आहेत. रन झाले तर 12 बॉल 17. 2 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या 17 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. तब्बल 44,000 रुपये 444 रुपयांची असलेली प्रथम पारितोषिकाची ही नामांकित अग्रस्थानी असलेली मानाची क्रीडा स्पर्धा आज प्रत्येक जण खेळण्यासाठी उत्सुकतेने आलाय. 3 दिवसांच्या दिनक्रमामधील आयोजित क्रीडा स्पर्धेकडे प्रत्येक जण आतुरतेने पाहतोय. उपस्थित प्रेक्षक देखील गेली 3 दिवस ही क्रीडा स्पर्धा एन्जॉय करतोय. त्या असलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं, यूट्यूब लाईव्हच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. पहिलाच बॉल स्विच हिट केलाय, सिंगल रन. सागर गोलंदाज आहेत. बॅकफुटला जाऊन तिकडे पॉइंट कव्हरला ड्राईव्ह केलाय, सिंगल, 1 रन.
नो नो बॉल आणि नो बॉल वरती मात्र एक चान्स घेतलाय निखिलने. काय घडलंय नो बॉल वरती? काही क्षणातच मात्र ही गोष्ट क्लिअर होईल. पुन्हा एकदा रिव्ह्यूची मागणी आहे. काही क्षणातच कळणार आहे. अनेकांना आउट वाटतोय, अनेकांना डाऊट वाटतोय. आणि इथे मात्र निखिलला माघारी सवल लागणार आहे. निखिलने कुठेतरी एक चांगला विचार केला होता या बॉलला ॲडव्हान्टेज बॉल म्हणून प्लस करण्याचा, पण फटका मात्र बॅटचा फ्लोचा अगदी जबरदस्त होता. त्यामुळे बॉल मात्र बॉक्स आउट होत आहेत निखिल. आणि बॉल काउंट, रन काउंट, विकेट काउंट. रन झाले तर 20 रन झालेत. एक मिनिट. 3 बॉल. यावेळेला बरंच बाहेर काढलाय पुन्हा एकदा. व्हाईट बॉल एकीकडे नो बॉल. मिळणारी धावसंख्या एकच आहे. स्टेप आउट होऊन खेळले, टॅप केलाय तिकडे. 2 रन. अमरच्या बॅटमधून आपण हा स्ट्रोक पाहतोय. एक चांगली धावसंख्या रचली जाणार आहे. किती रन आहेत त्याचे? 1 रन, सॉरी. 1 रन मिळतोय. ओहो, पुन्हा एकदा बराच बाहेर काढलाय सागर यांनी. 23 रन झालेत. फुलटॉस बॉल टॅप केलाय. किती रन मिळत आहेत? 4 रन. पुन्हा एक ड्राईव्ह केलाय. आयुषकडनं चुकी होते. सलगचे 2 चौकार आलेत. रन मात्र अधिक वाढलेत. 31 धावांची प्रगती केलीत. खरं तर धावसंख्या रचावी लागणार आहे, कारण 31, कारण सागरने ज्या प्रकारे आज बॅटिंग केली आहे त्या कारणाने एक चांगली धावसंख्या रचावी लागेल. शेवटची ओव्हर आहे. गीतेश, शेवटची ओव्हर. पुन्हा एक चांगला ड्राईव्ह केला होता मनीषने अलॉंग द कार्पेट स्ट्रोक, बट डॉट बॉल. पुन्हा टॅप केलाय. लॉंग ऑफला आयुष आहेत, फेकी करतील. थ्रो दिलाय. रन कंप्लीट झालाय. 1 रन असेल. शेवट ओव्हर आहे. ,32.
22 रन आहे केवळ. पुन्हा एकदा टॅप केलाय, एक डिक्लेअर असेल. नो बॉल, नो बॉल आणि प्लस आणखी एक, 2 रन आताचे. 36. आणखी एक नो बॉल प्लस केला जातोय, 2 पुन्हा वर जातील. 38. धावसंख्येची प्रगती झाली. धावसंख्या मात्र आता सेकंड इनिंग मध्ये बरीच फाईट करावी लागणार आहे. महत्वाची मॅच आहे, क्वालिफाय मॅच आहे. आणि बोल्ड आउट झाले, तांडी गुल होतीये, विकेट. न्यू बॅटर प्रशांत. उर्वरित काही बॉल बाकी आहेत, ज्या उर्वरित बॉल मध्ये एकेरी एकेरी धावा तरी पूर्ण करायचे आहेत. फुल टॉस बॉल, 1 रन आलाय. अर्थातच 4 ओव्हर नंतरची धावसंख्या 39, 40 धावांचं टार्गेट आहे. चाळीस धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर सागर आणि नॉनस्ट्राईक एंडला आयुष, जोडी दाखल गोलंदाज रोहन. सागरला या मॅच मध्ये बॅटिंग करावी लागेल. पहिलाच बॉल तिथे मात्र हलकासा प्लेस केलाय. डॉट बॉल येतोय, अमर होते तिकडे. टॅप केलाय आणि अर्थातच बॉल निघून गेलाय, फरार झालाय, आलाय चौकार. 4 रन. हो, या वेळेला एक चांगला स्पेल, चांगला टप्पा वेगाने निघून गेलाय. डॉट बॉल आलाय.
पुन्हा एकदा आणखी एक निर्धाव बॉल. लेग साईडला फ्लिक केलाय, सिंगल, 1 रन मिळेल. 5 बॉल 5 रन शेवटचा बॉल असेल. इथे मात्र पुन्हा टॅप केलाय, लॉंग ऑफला बॉल गेलाय, निखिल फेकी करतायत. रन कंप्लीट झालाय, 1 ओव्हर 6 रन. एक ओव्हर नंतरची धावसंख्या 6 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. मोठ्या धावांचा पाठलाग करण्यासाठी मोठी इनिंग आणि एक मोठी पार्टनरशिप बिल्टअप करावी लागेल. यावेळेला नक्कीच चान्स होता सागर यांचा, पण मिस झालाय. प्रयत्न केला होता. तिकडे मात्र पुन्हा टॅप केलाय, चान्स बनलाय, फेकी केलं, रन कंप्लीट होतोय, 1 रन मिळेल. ओहो, क्या बात आहे, काय फिल्डिंग केली, जबरदस्त. स्वप्नील, क्या बात आहे, चांगली फिल्डिंग केली आहे. तिकडे मुंबई इंडियन्सची जर्सी घालून मुंबई इंडियन्सच्या संघाच्या सोबत तो क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबईचा एक मोठा चाहता खेळाडू पाहायला मिळतोय. आज मुंबई देखील जिंकली आहे IPLच्या मॅचमध्ये. मुंबईचे बरेच चाहते आज इथे मॅच पाहायला आलेत. नो बॉल असेल, रन झाले तर 9 रन झाले, 9 रन. बॉल झाले तर 2 बॉल. यावेळेला एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. रिव्ह्यू बॅटर कोणत्याही संघाला नाहीये, फक्त अंपायर्स रिव्ह्यू घेऊ शकतात. पुन्हा एकदा टॅप केलाय, लॉंग ऑफला बॉल केलाय, पण डॉट बॉल येतोय. पुन्हा टॅप आणि अर्थातच किती रन आहेत.
2 रन असतील. पुन्हा टॅप केलाय, सिंगल होतोय कंप्लीट. ओव्हर समाप्ती. रन झालेत 12 बॉलमध्ये 12 रन तर आलेत. अजूनही उर्वरित 12 बॉलमध्ये 28 धावांची गरज आहे. प्रतिषटक 14. शिवांश पाटील तिकडे मुंबईचा एक मोठा फॅन, मुंबई संघासोबतच तिकडे पाहायला मिळतोय. जर्सी परिधान केली आणि मुंबईच्या टीमच्या सोबतच आहे तिकडे बॅनरच्या खाली शिवांश पाटील. सचिन आलाय, ज्या सचिनने काल 6 बॉल 4 ची मॅच डिफेन्स केली. फुलटॉस बॉल टॅप केलाय. असे फुलटॉस देऊन चालणार नाहीये. 4 रन. सागर मात्र इथे 4 धावांसाठी पुन्हा पुढे गेलाय. मॅच बनू शकते, मोठी मॅच देखील इथे कव्हर होईल. आणखी एक टॅप केलाय आणि पुन्हा एकदा फरार झालाय. बॉल गेलाय सीमा रेषा पार, चौकार. स्वागत आहे पुन्हा एकदा अभिजित दादा यांचं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. अमित जाधव आपलं देखील स्वागत आहे. पुन्हा ट्राय केलाय आणि 1 रन तर आलाय. 21 रन झालेत. पुन्हा डिक्लेअर 1 रन असेल. 22 रन झालेत. 8 बॉल मध्ये आता गरज आहे 18. 8 बॉल 18 ची मॅच आहे. पुन्हा फुलटॉस बॉल टॅप केलाय. किती रन असणार आहेत तिकडे? मात्र 2 रन दिले जात आहेत. 2 रन. शेवटचा बॉल आहे. 16 रनाची अजूनही गरज आहे. शेवटचा बॉल. पुन्हा टॅप केला आणि 4 रन येते. मॅचला जिवंत केलंय. सागरची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. काय बॅटिंग करतोय, मॅच बनवू शकतो. अजूनही मॅच बाकी आहे. जबरदस्त सागर. 6 बॉल 12 ची मॅच आली आहे. सागरला कुठेतरी स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. 6 बॉल आणि 12 धावांची मॅच आली आहे. कोणता संघ मात्र अंतिम फेरीमध्ये जाऊन दाखल होईल आणि कोणता संघ थर्ड ट्रॉफी सोबत फोटो काढेल, तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरेल. 6 बॉल आणि 12 धावांची गरज. अतिशय महत्वाची मॅच आपण पाहतोय. तिकडे ड्राईव्ह केलाय आणि फेकी केलं जाते. रनआउट झाला, पण सागरकडे स्ट्राईक आली आहे. सागरसाठी 6 बॉल 12 मधील 5 बॉल 12 आलेत, जे सागरसाठी नवीन नाहीये, पण थोडंसं कठीण ही गोष्ट सध्या परिस्थितीला पाहायला मिळते. अशक्य तर नाहीच आहे. 5 बॉल 12 काय करतील सागर?
आणि महत्वाचा विकेट मात्र सागरचा मार्गी लागलाय. आता मात्र पण सागरने जबरदस्त बॅटिंग केली, कुठेतरी जिवंत केली होती मॅच, कुठेतरी विजयाच्या आशेचे किरण तयार केले होते. असं वाटलं होतं शेवटच्या बॉल पर्यंत सागर मॅच घेऊन जाईल, 1 बॉल 4 पर्यंत काही मॅच घेऊन जाऊ शकतो. पण आता मात्र मॅच आणखी थोडीशी संघर्षमय झाली आहे. ते तर नवीन बॅटर येत आहेत. प्रवीण आहे, प्रवीण देखील करू शकतात. प्रवीण देखील बरेच या मैदानातील त्यांचा होम ग्राउंड आहे, बरीच प्रॅक्टिस केली आहेत. 4 बॉल 12, 3 चौकाराची मॅच आहे. टॅप केलाय, 1 रन आलाय. शेवटचे 3 बॉल 11 आणि काही क्षणातच मात्र फायनलच्या लढतीमध्ये जाऊन पोहोचणारा संघ मात्र पाहायला मिळणार आहे. ओहो, सिंगल, 1 रन आलाय. शेवटचे 2 बॉल, 2 औपचारिकतेचे बॉल शिल्लक राहिलेत आणि अर्थातच फायनल मॅच साठी मात्र ती उत्सुकता आपल्याला पाहायला मिळत होती, त्यातील असलेला संघ निश्चित होतोय. इथे मात्र एक पुन्हा डॉट बॉल येतोय, शेवटचा बॉल आहे, विजयाचा बॉल. आणि विकी बॅकर ठाणे हा संघ मात्र जाऊन पोहोचलाय अंतिम फेरीमध्ये. अभिनंदन. चला लाईनअप करा दोन्ही संघांनी. विकी बॅकर ठाणे आणि बबड्या बॉईज लाईनअप करून घ्यायचे. फायनल मॅच आहे, शेवटची मॅच आहे, त्यासाठी दोन्ही संघांनी लाईनअप करा. स्टेशन वाईजच्या संघांमधून पोहोचलेला हा संघ मात्र फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. आता मात्र एक उर्वरित शेवटची मॅच राहिली आहे. प्रवीण भाई, आणि मॅन ऑफ द मॅच अमरला मॅन ऑफ द मॅच असेल. अमर यायचे. अमरला मॅन ऑफ द मॅच जातोय. चला दोन्ही संघ लाईनअप करा. बबडे बॉईज लाईनअप करा आणि ठाणे पॅकर अर्थातच विकी पॅकर लाईनअप करा.